नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 3 मार्च रोजी चंद्रग्रहण आहे. या चंद्रग्रहणा दिवशी कुंभ राशी तुमच्यासाठी कोणते महत्त्वाचे संकेत असणार आहेत किंवा कोणते चांगले किंवा वाईट परिणाम कोणते असणार आहेत आणि नक्कीच जाणून घेऊया की तुमच्यासाठी हे ग्रहण शुभ आहे की अशुभ आहे. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. 3 मार्च रोजी चंद्रग्रहण आहे आणि कुंभ राशीसाठी हे अतिशय महत्त्वाचे ठरू शकते, कारण चंद्र हा मन, भावना, घरगुती सुख, आई, मानसिक स्थैर्य आणि निर्णय क्षमतेचा कारक ग्रह आहे. त्यामुळे ग्रहाच्या काळात चंद्राची ऊर्जा अस्थिर होते आणि त्यामुळे अंतर्मनात मोठी उलथापालथ घडू शकते. लग्न राशीवर 12व्या, 6व्या किंवा दुसऱ्या भावावर परिणाम करत असेल तर त्याचा प्रभाव अधिक तीव्र जाणवतील. चला तर मग पाहूया पहिला संकेत कोणता. तर कुंभ राशी 3 मार्च चंद्रग्रहणाचे चांगले परिणाम कोणते. तर पहिला परिणाम आहे अचानक आर्थिक संधी निर्माण होणे. हे चंद्रग्रहण तुमचा धनभाव, लाभभाव किंवा कर्मभावावर सूक्ष्म परिणाम करत असेल तर आर्थिक परिस्थितीत अचानक सकारात्मक बदल दिसू शकतो. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे, थकीत देणी किंवा कोर्ट कचेरीतील आर्थिक प्रकरणे तुमच्या बाजूने सुटण्याची शक्यता वाढते. नोकरी करण्यासाठी अचानक बोनस, प्रोत्साहनपर रक्कम किंवा अतिरिक्त जबाबदारीसह वेतनवाढ मिळू शकते. व्यावसायिकांसाठी नवीन करार, मोठा ग्राहक किंवा दीर्घकालीन फायदेशीर करार मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. काही कुंभ राशीसाठी व्यक्तींना पूर्वी गुंतवणूक केलेल्याचा लाभ अति प्रमाणात या दिवशी होऊ शकतो. विशेष म्हणजे हा फायदा अचानक आणि अनपेक्षित स्वरूपाचा असणार आहे. दुसरा परिणाम आहे मानसिक स्पष्टता आणि निर्णय क्षमता वाढणे. तर म्हणजे काय, तर चंद्र हा मनाचा अधिपती असल्यामुळे ग्रहाच्या आधी मनात गोंधळ, अवस्था किंवा भावनिक अस्थिरता असू शकते. परंतु ग्रहण संपल्यानंतर एक प्रकारची अंतर्गत शुद्धी होते. अनेक दिवसापासून मनात अडकलेले प्रश्न, कोणत्या मार्गाने जावे, हा समग्र किंवा कोणावर विश्वास ठेवावा, हा प्रश्न याचे उत्तर अंतर्मनातून मिळू लागते. करिअर, नाते किंवा राहणीमानात मोठा निर्णय घ्यायचा असेल तर ग्रहणानंतर काही आठवडे तुमच्यासाठी स्पष्टतेचा काळ ठरू शकतो. तुम्हाला स्वतःच्या भावनांची नीट जाणीव होईल आणि भावनिक न होता तुम्ही तर्कसंगत निर्णय घेण्याची तुमची क्षमता वाढणार आहे, कारण तुम्ही भावनिक न होता तुम्ही जे योग्य आहे त्या आणि जे अयोग्य आहे असेच निर्णय घेणार आहात. तिसरा परिणाम आहे गुप्त शत्रूंवर विजय मिळणार आहे. तर कुंभ राशीच्या व्यक्तींनो अनेकदा समोरून विरोध न करता पाठीमागून अडथळे निर्माण करणारे लोक भेटतात. या ग्रहाच्या प्रभावामुळे अशा गुप्त शत्रूंचे खरे रूप उघड होऊ शकते. कोण तुमच्या विरोधात योजना आखत आहे, कोण मस्तर करत आहे किंवा कोण चुकीची माहिती पसरवत आहे हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्ही योग्य वेळी योग्य पावले उचलू शकता. काहींच्या बाबतीत न्यायालयीन किंवा स्पर्धात्मक प्रकरणात विजय मिळू शकतो. तुमची प्रतिमा स्वच्छ राहील आणि चुकीचे आरोप आपोआपच निघून जातील. चौथा परिणाम असणार आहे आध्यात्मिक जागृती आणि अंतर्मुख काळ. कुंभ राशी ही आध्यात्मिक आणि विचारातील स्वभावाचा मानली जाते, कारण चंद्रग्रहणाच्या काळात मनाच्या गाभ्यात खोलवर हालचाल होते आणि त्यामुळे जीवनाचा खरा अर्थ, स्वतःची भूमिका आणि कर्माचे परिणाम याचा विचार सुरू होतो. ध्यान, जप, योग, प्राणायाम किंवा धार्मिक वाचनाकडे आकर्षण वाढू शकते. काहींना स्वप्नांच्या मध्यातून किंवा अंतर्मनातून सूचक संकेत मिळू शकतात. हे ग्रहण तुमच्यातील अंतर्गत शक्ती जागृत करण्यासाठी कार्य करू शकते. आध्यात्मिक साधना सुरू करण्यासाठी किंवा जुन्या सवयी सोडण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल असणार आहे. पाचवा परिणाम आहे नात्यामध्ये शुद्धीकरण आणि प्रामाणिकपणा काय असणार आहे. तर या ग्रहणामुळे तुमच्या भावनिक जीवनात स्पष्टता येऊ शकते. जे नातं फक्त औपचारिकतेवर टिकले होतं किंवा ज्यामध्ये विश्वासाचा अभाव होता त्यातील खरे स्वरूप समोर येईल. काही नाती तुटतील, परंतु त्या तुटण्यामागे दीर्घकालीन चांगुलपणा दडलेला असेल तर लोक खरोखरच तुमच्या पाठीत आहे असे या काळात अधिक स्पष्टपणे दिसणारे. परिणामी तुमचे भावनिक जीवन हलके आणि स्थिर होईल. मतभेदांचा तोडगा निघून जाईल आणि नाते पुन्हा दृढ होण्याच्या संधी मिळू शकतात.
6वा परिणाम काय आहे तर विदेशी प्रवास किंवा दूर जाण्याची संधी मिळू शकते. जर ग्रहणाचा प्रभाव 12व्या भावावर किंवा भाग्यावर पडत असेल तर विदेशाशी संबंधित संधी निर्माण होऊ शकतात, जसे की नोकरी, शिक्षण, व्यवसाय किंवा आध्यात्मिक कारणासाठी परदेशात प्रवासाची शक्यता वाढू शकते. परदेशातील संपर्क सक्रिय होतील आणि काही ऑनलाईन किंवा दूरस्थ कामाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळू शकते. दीर्घकालीन प्रलंबित असेल तर विजा, परवानग्या किंवा कागदपत्रे यामध्ये सकारात्मक हालचाल दिसेल. 7वा परिणाम असणार आहे जुन्या आजारातून आराम आणि मानसिक संतुलन. काय असणार आहे तर चंद्रग्रहणानंतर मानसिक ताण हलका होऊ लागल्यामुळे शारीरिक आरोग्यात सुधारणा जाणवू शकते. विशेषतः ज्यांना निद्रानाश, चिंता, भावनिक ताण किंवा नैराश्याचा त्रास होतो तो हळूहळू आता त्यांना त्यामध्ये आराम मिळणार आहे. मन स्थिर झाल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्तीही सुधारणार आहे. काहींना योग्य डॉक्टर किंवा योग्य ते उपचार किंवा जीवनशैलीतील बदल करण्याची प्रेरणा मिळते. नियमित ध्यान केले तर अतिशय तुमच्यासाठी महत्त्वाचे होणार आहे. आता आपण पाहूया कुंभ राशी. वाईट परिणाम कोणते तर मानसिक तणाव आणि भावनिक अस्थिरता वाढणार आहे. तर चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे ग्रहणाच्या काळात तुमच्या भावनिक जगात मोठी हालचाल होऊ शकते. अचानक निराशा, असुरक्षितता, भीती किंवा कारण नसतानाही रडू येणं अशा दिसू शकतात. अशी काही लक्षणे दिसू शकतात. लहानपणी किंवा लहानशा गोष्टी मनाला लागतील आणि चिडचिड वाढणार आहे. निर्णय घेताना भावनेच्या भरात चुकीची पावले उचलली जाऊ शकतात. विशेषतः जर तुमच्या जन्मकुंडलीत चंद्र कमजोर असेल तर हा परिणाम अधिक तीव्र जाणवू शकतो. परंतु या काळात स्वतःवर विश्वास ठेवण्याची महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं आहे कौटुंबिक वाद आणि गैरसमज वाढणे. तर चंद्र हा आई, घर आणि कौटुंबिक सुखाचा कारक असल्यामुळे ग्रहणाच्या प्रभावामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण होऊ शकते. जुन्या विषयांवरून पुन्हा वाद उकळू शकतात. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांमध्ये संवादाचा अभाव निर्माण होऊ शकतो. आईच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागेल, कारण घरातील लहान मोठ्या स्वरूपात वाढू शकतात. पण संयम राखला नाही तर नात्यामध्ये तात्पुरता दुरावा देखील निर्माण होऊ शकतो. तिसरं म्हणजे आर्थिक चुकीचे निर्णय आणि फसवणूक. तर ग्रहणाच्या काळात मन स्थिर नसल्यामुळे आर्थिक बाबतीत चुकीचे निर्णय होण्याची शक्यता वाढते. अचानक एखाद्या योजनेत गुंतवणूक करण्याची इच्छा होईल, पण योग्य तपासणी न करता घेतलेले निर्णय नुकसानकारक ठरू शकतात. फसवणूक, खोटे आश्वासने किंवा चुकीचा सल्ला मिळण्याची शक्यता वाढणार आहे. विशेषतः ऑनलाईन व्यवहार, कर्ज देणे किंवा मोठी खरेदी टाळावी. काही जणांसाठी अचानक खर्च वाढल्यास ताण जाणवेल. चौथा वाईट परिणाम आहे की आरोग्य बिघडणे आणि शारीरिक थकवा. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, चंद्रग्रहणाचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो आणि त्याचा थेट परिणाम शरीरावर दिसू शकतो. डोकेदुखी, डोळ्यांचा त्रास, रक्तदाबातील चढ-उतार, झोप न लागणे किंवा अति झोप येणे अशी लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे तुम्हाला मानसिक तणावामुळे किंवा पचनसंस्थेवरही परिणाम होऊ शकतात. काहींना जुन्या आजाराचे पुनरागमन जाणवेल. तसेच विशेषतः स्त्रियांमध्ये हार्मोनल असंतुलन किंवा भावनिक अस्थिरता अधिकच जाणवू शकते. पाचवा परिणाम आहे गुप्त उघड होणे. काही तुमच्या गोष्टी असतील गुप्त, त्या आता उघड होणार आहे आणि प्रतिष्ठेला धक्का बसण्याचा वेळ येणार आहे. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, चंद्रग्रहणाच्या काळात ठेवलेल्या गोष्टी बाहेर येण्यासाठी शक्यता असते. जर भूतकाळातील एखादी चूक, गुप्त व्यवहार किंवा वैयक्तिक गोष्ट लपवून ठेवली असेल तर अचानक समोर येऊ शकते. यामुळे समाजाला प्रतिमेला धक्का बसू शकतो. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्याविषयी गैरसमज पसरू शकतात. त्यामुळे या काळात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. 6वा परिणाम आहे कामात अडथळे आणि विलंब. तर सरकारी कामे, कागदपत्रे, परवानग्या किंवा अधिकृत प्रतिक्रिया यामध्ये अनपेक्षित विलंब
होऊ शकतो. वरिष्ठांशी गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचे फळ तात्काळ मिळणार नाही, त्यामुळे निराशा वाढू शकते. काहींना नोकरी तात्पुरता अस्थिरता किंवा कामाचा ताण अधिक जाणवेल. व्यावसायिकांसाठी व्यवहार अडथळे किंवा पेमेंटमध्ये उशिरा येऊ शकतो. 7 नंबर, नातेसंबंधांमध्ये तात्पुरता दुरावा. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, कुंभ राशी प्रेम संबंध, पत्ते किंवा वैवाहिक जीवनात भावनिक अंतर जाणवू शकते. संवाद कमी होणे, एकमेकांच्या भावना न समजणे किंवा लहान गोष्टीवरून मोठे वाद निर्माण होणे. काही कुंभ राशींसाठी किंवा त्या व्यक्तींसाठी जुन्या जखमा किंवा आठवणी पुन्हा मनात येऊ शकतात, ज्यामुळे वर्तमानात राहिलेवर परिणाम कमी होऊ शकतात आणि गैरसमज वाढू शकणार नाहीत. तर आठवण आहे, निर्णय योग्य ते नाही तर गोंधळून दिशाभूल होते. तर हो, हे खरं आहे, कारण कुंभ राशीच्या मित्रांनो, चंद्रग्रहणाच्या काळात अंतर्मन अस्थिर असल्यामुळे योग्य मार्ग निवडणे कठीण जाऊ शकते. कोणावर विश्वास ठेवायचा, कोणापासून दूर जायचे याबाबत संभ्रम निर्माण होईल. चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवल्याने नुकसान होईल, त्यामुळे या काळात मोठे निर्णय काही दिवस तरी टाळावेत किंवा ते निर्णय तुम्ही पुढे 2 दिवसानंतर घ्यावेत. आणि महत्त्वाची सूचना म्हणजे ग्रहणाच्या दिवशी काय करावे, तर ग्रहण काळात शांत राहणे, ध्यान करणे, मंत्रजप करणे योग्य ठरणार आहे. शनी आणि चंद्र यांना संतुलित ठेवण्यासाठी अन्न घेणे, लाभदायक स्नान, लाभदायक ग्रहण संपल्यानंतर स्नान करून घरात गंगाजल शिंपडणे शुभ मानले जाते. काय टाळावे, तर ग्रहणाच्या काळात नवीन कामाची सुरुवात, मोठी खरेदी, गुंतवणूक, वादविवाद टाळावेत. मन स्थिर नसताना मोठे निर्णय घेऊ नयेत. 3 मार्च चंद्रग्रहण कुंभ राशीसाठी परिवर्तनाचे संकेत देणार आहे. काहींसाठी हे नवीन संधीचे दार उघडतील, तर काहींसाठी अंतर्मनातील चेहरे किंवा संघर्ष वाढेल. ग्रहणाचा खरा परिणाम तुमच्या वैयक्तिक कुंडलीत चंद्र, शनी आणि राहू केतू यांच्यावर स्थिर अवलंबून असणार आहे. योग्य संयम, सावधगिरी आणि आध्यात्मिक साधना केल्यास नकारात्मक परिणाम कमी येतील आणि सकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये वाढताना दिसतील. तर धन्यवाद कुंभ राशीच्या मित्रांनो. हे आहे तुमचं 3 मार्च म्हणजे खग्रास चंद्रग्रहणाचे सर्वात मोठं चंद्रग्रहण असल्यामुळे या चंद्रग्रहणामध्ये तुमच्या राशीमध्ये कोणते परिणाम होणार आहेत किंवा चांगले किंवा वाईट याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली असेल. तर चला मग भेटूया पुढील अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.